नमस्कार. आज आपण स्वप्नसंघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे. चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या उर्वरित जीवनकथेला सुरुवात करूयात. कोणते कार्य? या तुमच्या धर्मकार्यावरील जळमट झटकून टाकण्याचं, नवीन शुद्ध लोकोपयोगी धर्म निर्माण करण्याचं कार्य. 2-3 दिवसात हे चारही देव इथून हे देवकार्य करण्यासाठी बाहेर पडणार. काहीशा हेटाळणीच्या स्वरात धर्ममार्तंड म्हणाले, या एवढ्या लहान वयात हे देव एवढं मोठं कार्य हाती घेणार? गणेशा म्हणाले, देवांना वयाचं का बंधन असतं? श्रीराम आणि श्रीकृष्ण या देवांचं कार्य लहानपणापासून प्रारंभित झालं ना? धर्ममार्तंड काहीच बोलले नाहीत. काहीसे चिंताग्रस्त झालेले दिसले. जो भेटेल त्याला आणि जो भेटणार नाही त्याला भेटून गणेशानं त्या दृष्टांताविषयी सांगितलं होतं. त्यामुळे पाठी फिरली होती. त्या धर्ममार्तंडाच्या मठातून बाहेर पडताना गणेशा एवढंच म्हणाला, आता ते देव इथून आपेगावी जातील. त्यांना निरोप देण्यासाठी सारा गाव वेशीपर्यंत जाणार आहे. बघालच तुम्ही. ते ऐकून सारे धर्ममार्तंड अधिक चिंताग्रस्त झालेले दिसले. गणेशा तडक सिद्धोपंतांच्या घरी गेला आणि त्यानं सांगितलं, या मुलांच्या मातापित्यांचं क्रियाकर्मांतर करता येणार नाही असं त्या धर्ममार्तंडांनी सांगितलं. त्यांना तसा धर्मशास्त्राचा अधिकार आढळला नाही. गणेशाचं ते बोलणं ऐकून सिद्धोपंत, उमाबाई हे दोघेही काहीसे विचारमग्न झाले. परंतु ती चारही मुलं विचलित झाली नाहीत. त्यांनी त्या परंपरागत धर्मशास्त्राचे केवढे आघात सोसले होते. त्यामुळे त्यांचे सारे विकार पुरते गोठून गेले होते. भावभावना बधीर होऊन गेल्या होत्या. त्यामुळे गणेशाचं ते बोलणं त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं होतं. निवृत्तीनाथ एवढंच म्हणाला, उद्या आम्ही आपेगावी जाणार आमच्या घरी. बघू तिथे तरी थारा मिळतो का? आमच्या वृद्ध आजी आजोबांचा सांभाळ करा. आमचं तुमच्यावरचं प्रेम कधीही कमी होणार नाही. आम्ही माणसातून चाललो आहोत, नवी माणसं निर्माण करण्यासाठी, नवा मानवी धर्म निर्माण करण्यासाठी. विठ्ठल आमच्या पाठीशी आहे. तोच सारं काही आमच्याकडून करवून घेईल. पंढरीचा तो पांडुरंग. दुसऱ्या दिवशी त्या देवांनी आजी आजोबा यांच्या पायावर लोटांगण घातलं आणि त्या चंद्रमौळी प्रेमळ वाड्याचा शांत चित्तानं निरोप घेतला. सारा आळंदी गाव त्यांना निरोप देण्यासाठी लोटला होता. श्रीराम जेव्हा वनवासाला जाण्यासाठी निघाले तेव्हा असाच लोकसमुदाय त्यांना निरोप देण्यासाठी लोटला होता. इथे श्रीकृष्णाला नेण्यासाठी अक्रूर आलेला नव्हता, तर निष्ठुर झालेलं जीर्ण धर्मशास्त्र त्या देवांना तीर्थक्षेत्राबरोबर बाहेर काढण्यासाठी कारणीभूत झालं. त्या चारही देवामागे सारं गाव चाललं होतं. भावी काळाचं ते रूप असावं, परंतु आज तरी ते अज्ञानात दडलेलं होतं. इंद्रायणीच्या तीरावरून तो सारा लोकसमूह चाललेला होता. इंद्रायणीचं पाणी चमचमत होतं. जणू तिच्या नेत्रातील अश्रू चमकत होते. गाववेशीपर्यंत आल्यावर ज्ञानेश्वर त्या गावकऱ्यांना म्हणाले, आता आपण मागे फिरावे. आपलं हे प्रेम अंतःकरणात साठवून आम्ही आता आमच्या मार्गानं जातो. आम्हाला शुभाशीर्वाद द्या. गणेशा म्हणाला, देवांनीच माणसांना आशीर्वादाचा प्रसाद द्यायचा असतो. हे बोलताना त्यांचा स्वर गदगदला होता. हे देव दूर अंतरापर्यंत गेले तरी सारा लोकसमूह तिथेच थबकला होता. गणेशा अभावितपणानं एकदम ओरडला, पुनरागमनायचं. दूरवर गेलेल्या त्या देवांना गणेशाची ती आरोळी पुसटशी ऐकू आली. त्यावेळी ज्ञानेश्वर म्हणत होते, निवृत्तीनाथा, इथून पाय निघत नव्हता रे. आत्ताची गणेशाची ती आरोळी ऐकलीस ना? हे क्षेत्र आपल्याला पुन्हा बोलावत आहे. मला तर असं सारखं वाटत आहे की या इंद्रायणीचे आणि आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध आहेत. ते ऋणानुबंध आपल्याला पुन्हा इथे ओढून आणतील. इथे आपलं पुन्हा जग निर्माण होईल, अगदी निरंतरच. निवृत्तीनाथ यावर एकदम बोलला, आज तरी त्या बुरसटलेल्या धर्ममार्तंडांनी आपल्याला इथून हाकलून लावलं आहे. पुढचं कोणी बघितलं आहे? ज्ञानेश्वर समजुतीच्या स्वरात म्हणाले,
असं म्हणू नकोस निवृत्तीनाथा. माणसं वागतात ती त्यांना घालून दिलेल्या चौकटीत. त्या वागण्यात त्यांचा काही दोष नसतो. कुणीही जरी झालं तरी ज्याच्या त्याच्या मर्यादेनुसार वागत असतं. सगळ्यांचा आवाज सारखा नसतो. समज समान नसते. म्हणून कुणाच्या हेतूविषयी शंका घेऊ नये असं मला वाटतं. आपल्या मताप्रमाणे ते धर्ममार्तंड चुकलेही असतील, परंतु तो त्यांचा प्रमाद बुद्धिपुरस्सर झालेला आहे किंवा नाही याचा विचार करावा असं मला वाटतं. ज्ञानेश्वरांच्या या बोलण्यावर निवृत्तीनाथ काही बोलले नाही. मनातल्या मनात आपल्या धाकट्या भावाचं कौतुक करीत ते गप्प बसले. आपल्या मातापित्यांच्या आठवणी काढीत त्यांची मार्गक्रमणा चालली होती. आपल्या भावी काळातील मनसुबे त्यांच्या मनात घोळत होते. आपेगाव जवळ आलं तेव्हा स्वगृही आपलं कसं काय स्वागत होईल या विचारात ते दोघे बंधू गढून बसले. सोपान आणि मुक्ताई या लहानग्यांना सारं जग सारखंच होतं. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात. तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.